नमस्कार सगळ्यांना. आज मी तुमच्याशी एक खूप मनापासून बोलायचं ठरवलं आहे. आपण सगळे शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान सगळं शिकलो. पण एक प्रश्न आहे. आपल्याला जीवन कसं जगायचं हे कोणी शिकवलं का? कसं अपयश हाताळायचं? लोक दुखावतात तेव्हा काय करायचं? स्वतःची किंमत कशी ओळखायची? मन दुखलं असताना त्याला कसं सावरायचं? या सगळ्या गोष्टी आपण अनुभवातून, वेदनेतून, अश्रूंमधून शिकतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला कधी वाटलं असेल की माझं आयुष्य हे इतकं अवघड का आहे? पॉइंट नंबर 1. अपयश म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. लहानपणी आपल्याला काय शिकवलं जातं? मार्क्स महत्वाचे आहेत. पहिला नंबर आला पाहिजे. अपयश म्हणजे हार. पण खरं सांगू, अपयश म्हणजे शिकण्याची पहिली पायरी असते. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्हीच पहा. जेव्हा लहान मूल चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा पडतं? 10 वेळा, 20 वेळा, 30 वेळा. पण ते पडणं म्हणजे अपयश असतं का? तर नाही. ते शिकवण असतं, शिकवणं असतं. आपण मोठे झाल्यावर मात्र एकदा फसलो की स्वतःलाच दोष देतो. मीच लायक नाही, माझ्याकडूनच काही चूक होत आहे, माझंच चुकत आहे. पण सत्य हे आहे की तुमचं अपयश हे तुमची ओळख नाही. तुम्ही कसं उठता ही तुमची ओळख आहे. अपयशाला कसं सामोरं जाता आणि त्यातून यशाकडे वाटचाल करता ही तुमची ओळख आहे. पॉइंट नंबर 2 म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती. या भीतीने आपण आपलं आयुष्य थांबवतो. किंवा लोक काय म्हणतील ही भीती आपलं आयुष्य थांबवते. आपण किती वेळा काही करायचं ठरवतो, पण लगेच मनात येतं, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय बोलतील, समाज हसेल. साधं उदाहरण, एखाद्या स्त्रीला नोकरी करायची असते, पण असं ऐकायला मिळतं की तू घर सांभाळ आधी, बायकांनी एवढं बाहेर पडू नये. किंवा मी कमवत आहे ना, मग तू कमवायची काय गरज आहे, तू घराकडे लक्ष दे, मुलांकडे लक्ष दे. किंवा एखाद्या मुलीला स्वतःसाठी वेळ हवा असतो, पण तिला त्याबद्दल गिल्ट दिलं जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक हे बोलणारच. तुम्ही काही केलं तरी बोलणार आणि काही नाही केलं तरी बोलणार. फरक फक्त एवढाच आहे किंवा एवढाच असतो की तुम्ही कोणासाठी जगत आहात, लोकांसाठी की स्वतःसाठी. पॉइंट नंबर 3. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःचा आनंद हरवतो. आपण खूप चांगले असतो, सगळ्यांची काळजी घेतो, नको म्हणायला शिकलेलो नसतो. प्रत्येक वेळी हो. कोणी मदत मागितली हो. मन नसतानाही हो. मनात नसतानाही हो. स्वतः थकलेले असेल तरीही हो. आणि मग एक दिवस मनात खूप राग, थकवा, एकटेपणा येतो. कारण आपण सगळ्यांनाच प्राधान्य दिलेलं असतं आणि स्वतःला शेवटी ठेवलेलं असतं. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही, ती एक गरज आहे. जसं मोबाईल चार्ज नसेल, जर तो चालत नसेल तर आपण त्याला चार्ज करतो, तसंच आपलंही आहे. पॉइंट नंबर 4. भावना दाबून ठेवणं म्हणजे मजबूत असणं नाही. आपल्याला काय शिकवलं जातं? रडू नको, स्ट्रॉंग बन, भावना दाखवू नको, दुःख दाखवू नको. पण भावना दाबून ठेवल्या तर त्या जात नाहीत, त्या आतल्या आत साचत जातात आणि मग चिडचिड, राग, नैराश्य, एकटेपणा हे सगळं बाहेर येतं. खरं बळ काय आहे माहिती आहे? मला वाईट वाटतंय हे स्वीकारणं, का वाईट वाटतंय याच्या मुळापर्यंत जाणं आणि त्यासाठी योग्य ती तरतूद करणं, त्यासाठी योग्य ते सोल्युशन शोधून काढणे. आपण रडण्याची लाज वाटून घेऊ नये, थकलोय हे मान्य करायची लाज वाटून घेऊ नये आणि मदत मागायलाही लाज वाटून घेऊ नये. पॉइंट नंबर 5. स्वतःची किंमत दुसऱ्यांकडून ठरवू देऊ नका. आजकाल आपण स्वतःची किंमत कशावर ठरवतो? किती लोक मला अप्रूव्ह करतात, किती लाईक्स येतात, कोण काय म्हणतं माझ्याबद्दल. पण खरं सांगू, तुमची किंमत तुमच्या शांततेत आहे, तुमच्या प्रामाणिकपणात आहे, तुमच्या प्रयत्नात आहे. कोणी तुमचं कौतुक केलं नाही म्हणजे तुम्ही कमी नाही. जसं की रोज सूर्य उगवतो, कोणी टाळ्या वाजवत नाही तरीही तो चमकतोच. आणि तसंही ॲप्रिशिएट करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी समाजाला, लोकांना, नातेवाईकांना, इव्हन घरातल्या मंडळींना देखील वेळ नसतो. परंतु तुमच्यातल्या कमी बाजू दाखवण्यासाठी, तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी मात्र बराचसा भरपूर मुबलक वेळ आजूबाजूच्या लोकांना मिळतो, समाजाकडे असतो. पॉइंट नंबर 6. आयुष्य हे सगळ्यांसाठी वेगवेगळं असतं. आपण खूप तुलना करतो. ती पुढे गेली, तो सेटल झाला, मी अजून का नाही झाले किंवा मी अजून का नाही झालो.
पण सगळ्यांची वेळ एकसारखी नसते, सगळ्यांचं आयुष्य एकसारखं नसतं। जसं की आंब्याचं झाड लवकर फळ देतं आणि नारळाचं उशिरा, पण दोघांनाही किंमत आहे। प्रत्येकाची किंमत आपापल्या जागी आहे। तुमचीही वेळ येईल, फक्त चालत राहा, प्रयत्न करणं सोडू नका। जर आज तुम्ही थकलेले असाल, हरवलेले असाल, स्वतःवर शंका घेत असाल, हारला असाल, तर हे लक्षात ठेवा, तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही शिकत आहात। आयुष्य म्हणजे परफेक्ट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे प्रामाणिक असणं, प्रामाणिक प्रयत्न करणं। जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडा जरी भिडला असेल, तर कमेंटमध्ये लिहा की मी स्वतःसाठी उभा राहील किंवा मी स्वतःसाठी उभी राहील, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जिला या शब्दांची आज गरज आहे। भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।